हाय, मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलात की म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये की जिथे उठणं झालेलं आहे आणि चुडा फळण्याचा आज हळद आहे माझ्या नंदेची। तर आता सकाळपासून तर जरा बाहेर गेली होती, जरा बाहेरची कामं बाकी होती काही आणि मग ते करून आल्याने आता परत मग थोडीशी तयारी करायची उद्याची, कारण की जर मी मम्मीकडे आता गेली तर परत मला काही यायला भेटणार नाही, रात्री हळद आहे म्हटल्यानंतर। सो आता पहिली पॅकिंग करून घेते, उद्या लग्नाला आम्हाला 6:30 वाजता हॉलवरती जायचं आहे। सो प्लीज बघा, आवडत नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळं करा। आणि ही पहा माझी मेहंदी किती कलर आला आहे आणि मस्त बांगड्या अशा भरलेल्या आहेत। आणि आज आमच्यावर सीन काय झाला, आम्ही आज मार्केटला गेलो आणि जेव्हा घरी आलो तेव्हा मी चावी शोधते, पण सीन असा झाला की मी लॉक लावलंच नाही आणि आम्ही चावी शोधते। घरी परत वरती आल्यानंतर बघितलंच शेवटी आणि पाहिलं तर काही लॉक लावलंच नव्हता। असे घाबरलेलं पण आता काय ठीक आहे, असं काही इकडे अजून काही कोण झालं। आणि इथे मी ना पूर्ण पॅकिंग करायला घेतली, ज्वेलरी वगैरे काय होते, आमच्या तिघांचे पण कपडे वगैरे इस्त्री करायचे होते ते करून घेतले, कारण की मला नंतर एकदा आता मी मम्मीकडे गेली, मम्मी काही जास्त दूर राहत नाही, जवळच राहते। एकदा की मी तिकडे गेली की मला अजिबात टाईम मिळणार नाही काहीही करण्यासाठी, म्हणून मी उद्याच्या लग्न होता सॅटर्डेला, म्हणून मला पहिलेच तयारी करायची होती। त्याच्यानंतर मी सगळं पॅकिंग वगैरे करून निघून गेली मम्मीकडे आणि हळदीची तयारीला लागली। म्हणजे बोलतात ना, जेवढं बोलतो टाईम आहे पण असा निघून जातो टाईम की लेटच होतं, मग नंतर खूप घाई गडबड होते। आम्ही असं काही कोणाला हळदीला वगैरे बोलवलं नव्हतं, आम्ही फक्त घरातल्या घरातच करू। तर बाहेरचं म्हणजे असं बघायला गेलं तर माझा भाऊच आला होता, कारण की माझ्या नंदेचा आणि त्याची फ्रेंडशिप चांगली आहे, म्हणून मी असं काही कोणाला सांगितलं नव्हतं। आणि त्याच्यानंतर हा माझ्या दुसऱ्या नंदेचा नवरा आहे, म्हणजे तिचा भाऊजी, तेच तिला उचलून घेऊन नाचते। त्याच्यानंतर मग सकाळी आम्ही बरोबर 6:30 वाजता घरातून निघालो, कारण की विधीच एवढ्या होत्या की आम्हाला काही लवकर निघायचंच होतं सकाळी। त्याच्यानंतर मग थोडं फोटोशूट वगैरे तिचे केले, आणि आम्हाला वाटलेलं आम्ही लेट झालो म्हणून घाई केली, पण नंतर बघितलं तर आम्हीच पहिला आलो असं। मग त्याच्यानंतर पुण्यवचनची विधी सुरू झाली 7:30ला, तर मला वाटतं सुरुवात केली त्यांनी लगेच, कारण की रेडी एवढं काही घरूनच ती तयार होऊन आलेली, एक साडी सिंपल घातलेली आणि बेसिक मेकअप ठेवला होता, कारण की नंतर परत हेवी मेकअप असल्यामुळे पहिला बोललं एकदम नॉर्मल हलकासा मेकअप कर, म्हणजे जास्त चेंजेस दिसेल काहीतरी। त्याच्यानंतर इथे पुण्यवचनचं सुरुवात झाली आणि हे माझ्यासाठी खूप वेगळं होत्या गोष्टी, कारण की मी अजूनपर्यंत दुसऱ्या अशा म्हणजे दुसऱ्या नाही बोलू शकत, मालवण आमच्यात आणि त्यांच्या म्हणजे आमच्या मालवण आणि पालीसाठी जास्त काही डिफरंट नाही आहे, पण भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेच, पण चेंजेस काही, जसं की ते पुण्यवचन आमच्यामध्ये तर असं नसतं काय पुण्यवचन, डायरेक्ट तेच गणपती पूजन करतात वगैरे स्टार्टिंगला आणि लगेच नंतर लग्न सुरुवात होते, असं आई वडील बसतात बाजूला। तसंच माझे मोठे दीर आणि माझी मोठी जाऊ बसलेली आई वडिलांच्या जागी, कारण की आमचे पप्पा नाही आहेत, माझे सासरे, आणि मग तेच दोघे बसले। जसं की मी माझे 2 नंबर नंतर तिच्या टायमाला मी आणि माझे मिस्टर बसलो आणि ह्या टायमाला हे बसले दोघेजण, कारण की तेव्हा त्यांचं लग्न झालाच होता म्हणा। तर इथे पुण्यवचनला सुरुवात झाली आणि माझ्यासाठी अशा खूप काही गोष्टी नवीन नवीन होत्या। इथे ते 2 असे देव मांडले त्यांचे, म्हणजे असं पहिलं असं हे बोलते ना मी, माझ्यासाठी खूप अशा नवीन गोष्टी होत्या। असे 2 रवलीमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये हे लोक ते पूजा करतायत आणि हे भटजी एवढे चांगले होते ना की एक छोटी छोटी गोष्ट ते व्यवस्थित नीट एक्सप्लेन करत होते की आई वडील हे तुम्ही पूजा करताय त्याचं काय आहे महत्त्व। आणि इथे बाजूला एक करवली म्हणून ठेवतात मुलीची, आणि हे आमच्यात नसतं, पण ठीक आहे, ह्यांच्यात ते पण एक करवली बसवतातच आणि खूप चांगलं पण आहे, ठीक। त्या गोष्टी झाल्यानंतर इथे मी टिळा लावते या दोघांना, म्हणजे माझ्या जावेला आणि दिराला, अशा म्हणजे त्यानंतर मग ते रूममध्ये आले आणि एक साईडला देव असे मांडले। ते बोलतात की पाहुणे, आणि ते असे सांगत होते पाहुणे काय येणार, जेवणार आणि जाणार, पण जास्त तुमची इथे श्रद्धा दाखवा, इथे मेन देवाची तुम्ही कशी पूजा करताय त्यावर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी। मग म्हणजे तुम्हाला इथे दिवा विझून नाही द्यायचा, पण एवढं गरमी होती की दिवा राहतच नव्हता आणि फॅन तर चालू करायचा होता, नवरीचा मेकअप वगैरे होता, असं करायचं, ठीक आहे, जसं तसं होत होतं। त्याच्यानंतर मग वरती आलो आणि परत
वरती स्टेजवर आलो ना, तर त्याच्यानंतर ही एक झाली की घाणं असतं ते. जसं की घाणा म्हणजे आमच्याकडे साईडला तर उठण्याच्या दिवशीच करतात, रात्री पण इथे परत ते असं इथेच करायला सांगितलं त्यांनी, की थोडे तांदूळ टाकले त्या रवलीमध्ये आणि मुसळ घेऊन त्याने असं 5 वेळा असं करायचं, परत तिच्या डोक्याला लावायचं, परत 5 वेळा असं आपटायचं खाली, परत तिच्या डोक्याला लावायचं, असं 5 वेळा हे करायची होती प्रोसेस. आणि फायनली मी नंतर रेडी झाली आणि हाय आमच्या दोघी मायलेकींचा लुक. आणि आम्ही दोघींनी नऊवारी घातली होती. माझ्या मुलीला तर फार आवडते नऊवारी, म्हणून तिला पण मी वेलवेटची नऊवारी घेतली होती आणि मी शिवली होती. त्याच्यानंतर मग मंगलाष्टकाची वेळ झाली होती, मग तिला नवरीला घेऊन आलो आम्ही बाहेरून. मामा घेऊन येतो, तर आमचे मामा आहे ते मामा घेऊन आले तिला. सदा मंगल शिव मंगला अग्नि ब्राह्मण मित्र अवघ्या जगती वर्ग पूजन करा आणि मंगलाष्टका इथे संपल्याहून परत फेरी सुरू झाले होते. आणि जसं की म्हटलं ना, हे पडजे होते ना, एवढे चांगले होते ना, म्हणजे एक गोष्ट असे एक फेरा झाल्यानंतर पूर्ण त्यांना व्यवस्थित सांगत होते, व्यवस्थित एक्सप्लेन करत होती की पहिला फेऱ्याचा अर्थ काय, दुसऱ्या फेऱ्याचा अर्थ काय. म्हणजे मी पहिल्यांदा असे भटजी बघितले. म्हणजे अजूनपर्यंत ठीक आहे, काही शॉर्टकट पण मध्ये होऊन जात होते. आणि त्याच्यानंतर टायमाला मंगळसूत्र घालण्याचा. आणि बोलतात ना, हे आहेत ना भटजी, त्यांनी सिंदूर नाही लावलं, म्हणजे कुंकू लावतात नाही, आपल्या भाग मारलीच नव्हती. म्हटलं ठीक आहे, काही नको. आम्हाला पण हे लक्षात नंतर आलं जेव्हा आमचीच नवरी बोलली मग दुसरा लुक करण्याच्या टायमाला, तर म्हटलं असं विसरून गेले वाटते की काय. त्याच्यानंतर हा माझा छोटा दीर आहे, हे कान पिळणी होते. ते आमच्यामध्ये म्हणजे बोलतात ना, जेव्हा मुलगा येऊन आपल्या मंदिरामध्ये बसून येतो आणि जेव्हा मांडवात येतो तेव्हा आपला छोटा मेहुणा असतो, म्हणजे त्यांचा मुलीचा भाऊ असतो, तो मांडवात यायच्या आधी आपल्या होणाऱ्या भाऊजींचे असे कान पिळतो आणि आत येऊन देतो नंतर. पण ते आत्ता लग्नाच्या टायमाला केलं. ते पण मी म्हटलं ह्याला पण व्यवस्थित सांगत होते की तू हे जे कान पिळतो ब्ला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीत असं सांगत होते त्याला. त्याच्यानंतर ह्याला ॲक्च्युली हे जे धाग्याचे आहे चारी साईडने करतात ते आमच्यात पण करतात, पण हे मुलीच्या गळ्यामध्ये नंतर घालतात. सगळं व्यवस्थित एक करून असं थोडंसं जाड असं हे बनतं आणि त्या बघा. आणि सेकंड लुकला घाई होणार नाही असं कधी होणारच नाही. आणि तेच झालं, चला खूप घाई झाली त्यावेळी. त्याच्यानंतर तिचं मग भरपूर पाहुणे भरपूर आले होते. मग ते सुरू होतपर्यंत मी जरा फोटोशूट करायला गेली. त्यानंतर भरपूर उशीर झाला होता. म्हटलं खूप भूक लागली आणि एवढे माणसं होते की त्या टेबलवर अरेंज झाले नसते नवरी वगैरे. मी जेवण घेतलं. त्यानंतर येतो एक इमोशनल मुमेंट. म्हणजे म्हटलात ना, किती जवळ मुलगी राहणारी असली, आता तिच्या बाजूला तिची दोघी बहिणी बाजूलाच राहतात, आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत, परत तिथेच येणार, पण हा मोमेंट येतोच किती झालं तरी. असं डोळ्यात अश्रू येणार नाही हे असं होणारच नाही कधी. आणि हा व्हिडिओ मला तर अजिबात माहीत नव्हता की माझ्या दिराने काढला. हे माझ्या फोनमध्ये आत्ता मला नंतर भेटलं एडिटिंग करताना. आणि त्यानंतर काय जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही. डायरेक्ट तिच्या वरातीला तिला घरी सोडूनच आम्ही आलो. तेव्हा थोडंसं मी तिच्या घराबाहेर असं व्हिडिओ बनवलं. आणि हे काही फोटोज आहेत जे मी मध्ये जाऊन काढले होते. आणि माझाच भाऊच फोटोग्राफर आहे म्हटल्यानंतर काय
म्हणजे फोटोग्राफर नाही आहे त्याचं, पण छान काढतो फोटो. मग हे जाऊन थोडेसे फोटो काढले होते मी. आणि बस आजचा व्हिडिओ इथेच संपतो माझा. नक्की सांगा व्हिडिओ कसा होता. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.